टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आपल्या सोबत आहेत। अण्णा, काय सांगाल, अरविंद केजरीवाल यांचं सरकार आता पडलेलं आहे, दोनदा सत्तेत आलं होतं, मात्र काय कारण असू शकतं की ते आता सरकार पडलेलं आहे? अरविंद केजरीवाल सुरुवातीपासून माझ्याबरोबर होता। दिल्लीमध्ये असताना नेहमी यायचा, भेटायचा। एवढंच नाही तर हे सगळे, मी माझा वाढदिवस कधी साजरा करत नाही, पण सगळे मिळून येऊन मी जिथं राहत होतो तिथं माझा वाढदिवस साजरा करायचा आहे। एवढे सगळे माझ्या मागे फिरायचे। पण ज्या दिवशी पक्षाने पार्ट्या आल्या आणि पक्षाने पार्ट्याकडून सत्ता आणि पैसा याच्या भोवती फिरायला लागले। सत्ता आणि पैसा, समाज आणि देश दूर गेला आणि सत्ता आणि पैसा डोळ्यासमोरून मग दारूचे दुकान, दारूचे लायसन्स, दारूच्या बाटल्या, हे सगळं डोळ्यासमोर आलं। तेव्हापासून मी माझा संबंध तोडला, परत संबंध ठेवला नाही। मग त्यांच्या सत्ता डोक्यात गेली म्हणायचं का? असं म्हणावं लागतं। सत्ता डोक्यात शिरली की कोण काय करेल सांगता येत नाही। सत्तेतून काही काही लोक बेहोश होतात, भान विसरून जातात, समाज आणि देश विसरून जातात आणि सत्ता आणि पैसा या नशेमध्ये तृप्त असतात। तसं याच्यात झालं असावं म्हणून मी कधी बोललो नाही। ज्यावेळेला त्यांनी पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला त्यावेळेला तुम्ही देखील विरोध केला होता, मात्र त्यांनी तुमचं ऐकलं नाही। ज्या दिवशी पक्षाने पार्टी काढायचं नाही, मला आवडत नाही, फक्त समाज आणि देश, आपण पक्ष पाडणं, पार्टी काढणं हा देश नाही, दोष नाही, पण पक्षातून समाज आणि देश डोळ्यासमोर ठेवून काम करा, तर मग मला बरं वाटेल। पण त्यांनी ऐकलं नाही। सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता, हे जेवढ्या गोष्टी शिरल्या डोक्यामध्ये, त्यावेळेला मी संबंध तोडला। त्यांनी आव्हान केलं होतं, तुम्ही देखील त्यांना आव्हान केलं होतं की दारूचं लायसन जे आहे, तर त्यांनी जे लायसनची परवानगी दिली होती त्यावेळेला तुम्ही विरोध केला होता त्यांना। हो, अनेक वेळेला मी विरोध केला होता। पत्र लिहिलं होतं अरविंदला की अरे, तुम्ही सत्तेवर असताना काय म्हणत होता? सत्तेवरती असताना म्हणत होता की दारू ही वाईट आहे, दारूच्या दुकानं वाईट आहेत, दारूच्या फंदात आपण पडेल, असं तुम्हीच म्हणत होता। आणि सत्तेवर आल्यानंतर दारूच्या दुकान वाईट आहे। तुम्ही जो विरोध केला होता त्याचा फायदा कुठेतरी भाजपला होताना दिसतोय। काय पक्ष आणि पार्ट्या, मी तर म्हणेल, सत्ता आणि पैशासाठी जी माणसं सत्तेच्या पाठीमागे लागतात ते एकाच माळ्याचे मणी असतात। समाज आणि देश, माझा समाज, माझ्या समाजासाठी एवढं मोठं बलिदान झालं, लोक फासावर गेले, जेल भोगलं, भूमिगत राहिले, त्यांची आठवण ठेवणारे लोक जे येतात, तो खरं पक्ष आणि पार्ट्यातून घडतील। हे राज्यात आता महाराष्ट्रात देखील अनेक मंत्र्यांवरती भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत, त्याकडे तुम्ही कसं बघतात? ज्या वेळेला भ्रष्टाचाराचे आरोप होतात त्यावेळेला मी हा विचार करतो की समाजाचे मुख्य म्हणून पुढे चालणारे लोक, समाजाचे मुख्य म्हणून ते मंत्री आहेत, तो पदाधिकारी आहे, पण समाजाचं मुख्य आहे ना, त्याची फार मोठी जबाबदारी आहे। समाज माझ्या पाठीशी येतोय,
याची भान ठेवलं पाहिजे. अशा लोकांनी नेहमी समाजाचं भान ठेवलं पाहिजे आणि विचार करताना देशाचा विचार केला पाहिजे, समाजाचा विचार केला पाहिजे. या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर ईव्हीएम मशीनवरती खापर फोडलं जातं. निवडणुकीत पराभव झाल्यानंतर ईव्हीएम मशीनवर खापर फोडलं जातं. हे काय, त्याच्याबद्दल मी काय बोलणार नाही. कारण मी त्या मशीनचा कधी अभ्यास केला नाही. कॅमेरा क्रमांकासह कुणाल रायकर, TV9 मराठी, राळेगण सिंधी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.